नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. हा माझा दुबार पेरणीचा प्लॉट आहे 5 एकराचा. आणि मला कमेंट आलेली आहे शेतकरी मित्रांनो की 95 दिवसाचा हरभरा आहे, 55 दिवसाचा हरभरा आहे, पाणी देऊ का शेतकरी मित्रांनो. बघा, जे लेट पेरणीचे हरभरे आहे शेतकरी मित्रांनो, 55-60 दिवसाचा हरभरा आहे, तर त्याची अवस्था कशी आहे शेतकरी मित्रांनो. आता फूल सुटून राहिलं आणि फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये येऊन राहिलो. पहिली तर गोष्ट, त्याला फूल सुटत आहे शेतकरी मित्रांनो. फुलाचा कालावधी आहे तो. तुम्ही अगोदर पाणी दिलेलंच असेल, एकट दुक्कट फूल सुटायला सुरुवात झाली का तेव्हाच पाणी दिलेलं असेल तुम्ही 40-45 दिवसानंतर किंवा 30-35 दिवसानंतर पाणी दिलेलं असतील, नाही का, आपल्या व्यवस्थापनानुसार. तर आता तुमचा 55-60 दिवसाचा हरभरा आहे. तर जर तुम्हाला, मला नाही वाटत का बा तुम्हाला तुमच्या हरभऱ्याला पाणी देण्याची आवश्यकता असेल म्हणून, कारण की तो फुलाचा कालावधी असतो शेतकरी मित्रांनो, नाही का. लेट जर भारी जमीन असेल, काळपट जर लेट पेरला असेल, 60 दिवस झाले असेल, तर फुल असतील शेतकरी मित्रांनो. आणि फुल अवस्थेत पाणी द्यायची काही आवश्यकताच नाही आहे. जर तुम्ही फुल अवस्थेत पाणी दिलं तर ते फूल सुटणारच नाही, अजून हरभऱ्याची वाढ रोकेल आणि अजून हरभरा वाढ होईल ना त्याची हरभऱ्याची. आणि फूल कधी सुटेल, आणि जे काही आलेलं फूल आहे शेतकरी मित्रांनो, ते बुरशी येऊन जळून जाईल. आणि आता काही दिवस आहे नाही, आता समोर दिवस टेम्परेचर दिवस आहे, फरवरी चालू आहे. आजची 9 तारीख आहे शेतकरी मित्रांनो, 9 फरवरी आहे. वातावरणात दिवसेंदिवस म्हणजे दिवस मोठा होत चाललेला आहे. आणि हरभऱ्याचा कालावधी 110-105 दिवस, कारण की थंडी संपली का हरभरा संपला शेतकरी मित्रांनो. सर्व गोष्टी हरभऱ्याचे रब्बी हंगामातलं पीक आहे, याला थंडी पाहिजे. तुम्ही किती काही पाणी दिलं, काही दिलं, फवारणी दिली की येणार नाही ना. टेम्परेचर वाढलं का त्याची सबन कार्य बंद होऊन जाते, फूल येणं बंद होऊन जाते, फुलातलं रूपांतर घाट्यामध्ये येणं बंद होऊन जाते. सकाळी पायट थंडी, आज थंडी पडून राहिली पायट शेतकरी मित्रांनो. वातावरण थंडी आणि दुपारून ऊन तपत आहे ना, गरमाटपणा आहे ना शेतकरी मित्रांनो. आणि जसजसे दिवस वाढतील तसं उन्हाळा चालू होऊन राहिला, टेम्परेचरमध्ये हरभरा काम नाही करत. म्हणून आता आपल्यापाशी दिवस कमी राहिले आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता मला कमेंट आली, 95 दिवसाचा हरभरा आहे आणि हिरवा आहे आणि थोडासा काळपट पडला. शेतकरी मित्रांनो पहा, 95 दिवस म्हणजे हरभऱ्याचा कालावधी संपला, म्हणजे 10 दिवस राहिलेले आहे. म्हणजे 100 दिवसात आपला हरभऱ्याची पोझिशन माहिती आहे कशी राहते शेतकरी मित्रांनो. भारी वावर राहो का हलकं राहो का मध्यम राहो, तर ह्या 100 दिवसात आपला हरभरा काळपट किंवा कुठे टाले असे झाडं वाहिलेले दिसतात आणि बरेचसे माल कवर झालेला दिसतो. म्हणजे सोंगणीकडे म्हणजे सोंगाच लागते बा आता 10-15 दिवसात, अशी अवस्था राहते शेतकरी मित्रांनो. आता या अवस्थेत जर पाणी दिलं तर काय होईल शेतकरी मित्रांनो, तुमच्या जर चुकीनं जास्त जर पाणी झालं हरभऱ्याला, जे काही घाटे भरलेले आहेत आणि पिवळसर आहे, जास्त पाणी झालं ना तर ते जे भरलेले घाटे आहेत ते पिवळे पडतील आणि शेंड्यावरचे घाटा तर वाहूनच जातील, पिवळे पडून गळून जातील शेतकरी मित्रांनो. कारण की ह्या एक माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. बघा, म्हणजे मी पट पाणी दिलेलं होतं, कॅनलवर हरभरा पेरला होता, तेव्हा इथे आपला दुसरा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. तिथे विहीर नव्हती, तिथे कॅनलवर इंजन बसवलं होतं, इंजननं पाणी दिलं होतं शेतकरी मित्रांनो. आणि पट पाणी दिलेलं होतं शेतकरी मित्रांनो, कारण की ते मुरमाटी जमीन होती ना. पट पाणी दिल्यानं काय झालं शेतकरी मित्रांनो, पट पाणी जास्त झालं, स्प्रिंकलरचंही पाणी जास्त झालं, हरभरा पूर्ण भरलेला होता. अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो, काय झालं, स्प्रिंकलरचं पाणी दिलं आणि पूर्ण हरभरा उपावला ॲटोमॅटिक. का उपावला तो, जमीन पूर्ण उरली होती. आता तुमची तशीच अवस्था आहे, 95-85 दिवसाचा, 100 दिवसाचा, 95 दिवसाचा हरभरा, म्हणजे जमीन किती उरलेली आहे. ह्या जमिनी जास्त उरलेल्या जमिनीमध्ये जर तुमच्या स्प्रिंकलरचं पाणी गेलं, काय होईल, जास्त उरलेल्या जमिनीमध्ये तुमच्या स्प्रिंकलरचं पाणी गेलं कधी मुया ढिला होऊन जाते. मुया ढिल्या झाल्या का तो हरभरा पिवळा पडून म्हणजे वाळतेच, ते झाड डायरेक्ट वाळतेच.
जसं आपण गव्हाला जास्त जमीन उरली तर पाणी जर पटपाणी खालून गेलं किंवा स्प्रिंकलरचं जर पाणी गेलं तर गहू कसा पडतो, तशाच टाईप याचं होते शेतकरी मित्रांनो. म्हणून तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे ह्या आपल्या लक्षात नाही येत. तेच सांगत आहे. आणि जिथं मुई पकडू नाही, जिथं उरली नाही जमीन, तिथं जर पाणी पडलं तो हरभरा हिरवा पडतो, अजून हिरवा पडतो आणि शेंड्यावरचे घाटे भरून येतील. पण एकदमच प्रमाण जास्त जमीन उरलेली आहे, म्हणजे आता 95 दिवस झालेले आहे नाही का, 80-85 म्हणजे जास्त प्रमाण जर जमिनीचं उरलेलं असेल ना, तर शेतकरी मित्रांनो हरभरा काही काही झाडं मरतात. तुम्हाला अनुभव येईलच त्याचा. करून पहा तुम्ही, देऊन पहा पाणी, नक्की अनुभव येईल. कारण की मी दिलेलं होतं पाणी, माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे शेतकरी मित्र, सांगत आहे. अशी अवस्था आहे. कारण की तुम्हाला आता म्हणजे लक्षातच येईल, समजा आता जमीन उरलेली आहे आणि बघा तुम्ही कुठं कुठं उरलेली जमीन आहे आणि मुया दिसतील. आता हे जमीन उरलेली आहे हे बघा. आज हे माझ्या हरभऱ्याला 81 दिवस झालेले आहे बघा. आता इथे जमीन हे उरलेली आहे बघा. किती उरलेली आहे जमीन हे बघा, आहे ना. हे जमीन उरलेली आहे. आता हे जमीन हे बघा, आता हे बघा, हे मुयापाशीच आहे हे जमीन उलून राहिली. आता इथे जर जास्त पाणी झालं का हे मुई अलग होईन ना ह्या मातीपासून, हे मुया अलग होईन मातीपासून. हे याच्या जर खालून मुया अलग झाल्या पाण्यानं तर हे झाड वाढतेच ना शेतकरी मित्रांनो. कारण की हे झाड मुया ढिल्या होतील, म्हणजे आवरून नाही राहत, फिट नाही पकडन. जर मुया ह्या झाडाच्या मुया जर ढिल्या झाल्या तर हे झाड मरते, वाहतेच. हरभरा खूप नाजूक आहे आणि पटकन बुरशी येते जास्त पाणी झालं तर. घाटे पूर्ण पिवळे पडून वाळून जाते. अशी अवस्था येईल शेतकरी मित्रांनो तुमच्या हरभऱ्यात जास्त पाण्यामुळे, नाही का. पाणी पहिलेच देऊन द्या शेतकरी मित्रांनो, भरपूर पाणी देऊन द्या. जर जमीन समजा आता हरभरा म्हणजे शेवटचं पाणी कवा भारी जमिनीत तर द्यायला नाही लागत शेतकरी मित्र, मध्यम भारी जमिनीत पाणी द्यास नाही लागत. आणि जरी पण समजा आवश्यकता पडली, त्याची पोझिशन जमीन थोडीफार उरलेली राहते, जास्त उलत नाही, जास्त नाही उलत, थोडीफार उरलेली राहते आणि माल कवर केलेला राहतो आपल्या झाडांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिवळसर दिसतो, पिवळसर काळपट. आणि शेंड्यावरचे घाटे जे दिसते ना फुलं, ते वाळलेले दिसतात आणि एक डुक्कट घाटे पिवळे दिसतात. त्या कालावधीत पाणी द्या शेतकरी मित्रांनो. आणि ही अवस्था कवा येते, 70-75 दिवस झाले का ही अवस्था येते शेतकरी मित्रांनो. अशी अवस्था येते. जर पाणी कमी झालं असेल तर पहिलं, जर पाणी कमीच नसेल झालं, तुमचं पाणी व्यवस्थापन चांगलं असेल ना शेतकरी मित्रांनो, तर शेवटपर्यंत तेच वल पुरते. कारण की पूर्ण हरभरा वाळून जातो, जमीन झाकून जातो, सूर्यप्रकाश जात नाही आणि वल दिवसेंदिवस टिकत राहते आणि थंडी पण पडते. हे अवस्था कोण्या शेतकऱ्यांना येते शेतकरी मित्रांनो, ज्याची लेट पेरणी आहे, ज्याची लेट पेरणी आहे त्यांना येते शेतकरी मित्रांनो. ज्यानं लवकर पेरणी केलेली असेल शेतकरी मित्रांनो, त्याचा हरभरा, ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पूर्ण थंडीत सापडतो, पूर्ण दिवस भेटतात त्याला, पूर्ण थंडीत सापडल्यानंतर तो कार्य करतोच, पूर्ण कार्य करतो तो. जसा आपला हरभरा नोव्हेंबर महिन्यात आहे, पूर्ण याला थंडी सापडत आहे शेतकरी मित्रांनो, माल कव्हर करत आहे. जरी पाणी जमिनीत पाण्याची मात्रा कमी असेल, थंडी पडते ना, दड पडून राहिला ना, ते ऑब्झर्व करून घेते शेतकरी मित्रांनो. थंडीतही खूप पॉवर आहे, थंडीनं माल पूर्ण कव्हर होतो, नाही का. मी म्हणतो म्हणून नका करू शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजून दुसऱ्या शेतकऱ्यांना विचारा, पहा. विचारून पहा. आता समजा आता ह्या बघा हरभऱ्यानं किती मोठं झाड आहे आणि याला पाण्याची आवश्यकता आहे का. माझा 81 दिवसाचा हरभरा आहे, पहा हिरवा गार आहे, माल पण बघा. हे झाड बघा, हे एकच झाड आहे शेतकरी मित्रांनो, हे बघा, हे एकच झाड आहे. झाड बघा किती फैललं, हे बघा, आहे हे एकच झाड आहे, हे बघा, हे अजून सिरीज पण बघा, 6-6ची सिरीज आहे, 6-8ची सिरीज आहे बघा. इथून सिरीज आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दाखवतोच ना, हे बघा, है 1 2 3 4 5 6 7 8 9 है 10 11 अशा सिरीज आहे. माल बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा, है तुम्हाला दिसतच असेल, है मालही पण कव्हर झालेला आहे. आता गाठे पोचट आहे,
आता ह्या 81 दिवसात आहे. जर समजा मी याला जर पाणी दिलं तर काय हे घाटेच भरायचे आहे शेतकरी मित्रांनो. हे घाटे भरणार नाही, पिवळे पडतील, हे अजून वाढ होतील. याला कसा तणाव पाहिजे, वयानी पाहिजे शेतकरी मित्रांनो घाटे भरण्याला, माल भरायला. कोणतेही पीक घ्या तुम्ही, उन्हाळ्यातलं घ्या, हिवाळ्यातलं घ्या, पावसाळ्यातलं घ्या, कोणतेही पीक घ्या, जमीन आवरली पाहिजे. सोयाबीनले समजा आता पाणीच पाणी राहते. आता प्रत्येक शेतकरी मित्र प्रश्न करतील सोयाबीनचं कसं. सोयाबीनलाही भरण्याची क्षमता आहे शेतकरी मित्रांनो. जर समजा तिकडं जर नुसतं पाणीच पाणी राहिलं, म्हणजे तिकडं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात तिकडं जर पाणीच पाणी राहिलं, सोयाबीन सोंगायच्या म्हणजे कालावधीत, शेंगा भरणारच नाही ना शेतकरी मित्रांनो. आणि जास्त म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिना कसा असतो शेतकरी मित्रांनो, पाण्याचा असतो. ऑगस्ट महिन्यात फूल कळी हे ते सगळ्या गोष्टी राहतात शेतकरी मित्रांनो सोयाबीनला. आणि सप्टेंबर महिन्यात भरणीचा कालावधी, तेव्हा जर पाणीच पाणी राहिलं ना शेतकरी मित्रांनो, सोयाबीन भरत नाही. मुळ्या सोयाबीनच्या मुळ्या ढिला होतात, जास्त दिवस घेतात भरणीसाठी. तुम्हाला अनुभव असतीलच त्याचा. तर तसंच कोणतंही पीक जास्त पाण्याची आवश्यकताच नाही आहे. दिवस संपत आल्यानंतर पाणी पाहिजेच नाही ना, नाही का. मी अवस्था सांगितलीच आहे, पाणी केव्हा द्यायचं, आवश्यकतेनुसार पाणी द्या. भारी जमिनीला काही आवश्यकताच नाही आहे. तर काही माझं चुकलं असेल ना तर मला सांगा, नाही काय. म्हणजे आपलं चॅनल काय म्हणते शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक, म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेता येईल, हे आपलं एक ध्येय आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलचं. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे, पाणी द्या लागते म्हणून देऊ नका, फवारणी मारा लागते म्हणून फवारणी करू नका, आणि खत द्या लागते म्हणून खत देऊ नका. आवश्यकता असेल तेव्हाच द्या ना, आता काही गरज नाही आहे, नाही का. ज्याची शेणखताची जमीन आहे त्यांना काय द्या लागते, विद्रव खत द्यास नाही लागत. अळी आली का, अळी आली असेल तरच फवारणी करा, आवश्यकता आहे का तेव्हाच फवारणी करा, आहे का नाही. आणि भारीच औषध मारलं पाहिजे असंही नाही आहे. भारी औषध मारलं तर अळी जाणार नाही शेतकरी मित्रांनो, हे बघा, नाही का. इकडून हरणं गेले वाटते शेतकरी मित्रांनो आपल्या पिकातून. हे बघा, हरणं नाही तर डुक्कर येऊ शकतो, येतो डुक्कर, पण जास्त येत नाही शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये डुक्कर. तर असं म्हणतो शेतकरी मित्रांनो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण. जास्त पाण्यामुळे आपल्या हरभऱ्याची अशी परिस्थिती होऊ शकते शेतकरी मित्रांनो, जास्त पाण्यामुळे, नाही का. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करत जा. सबस्क्राईब होत नाही आपल्या चॅनलला, सबस्क्राईब नाही होऊन राहिले. सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.